महिला सुरक्षित, निर्भय, सक्षम व आत्मनिर्भर व्हावी यामध्ये फिटनेसचे महत्त्व वाढावे या उद्देशाने हजारो हिरकणी पुण्याच्या रस्त्यावर धावल्या। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्यासह संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपटाच्या टीमने महिलांना प्रोत्साहन दिले। आम्ही सुरक्षित व सक्षम आहोत असा संदेश महिलांनी यावेळी दिला। साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने पहिल्या हिरकणी रन वुमेन्स हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले होते। पुण्यासह राज्यातील विविध शहरातून व गावातून 1200 पेक्षा अधिक महिलांनी यात सहभाग घेतला। बाबूराव सनस मैदान सारसबाग पासून मॅरेथॉनला सुरुवात झाली। 3, 5, 10 आणि 21 किलोमीटर अशा 4 प्रकारात झालेल्या मॅरेथॉनला उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। यावेळी सोनाली कुलकर्णीसह मुक्ताईचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेता अजय पुरस्कार, तेजस बर्वे, अभिनेत्री नेहा नाईक, साई जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व संयोजक सूरज लोखंडे, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गीता मोहरकर, निशा पाचंगे, स्मिता बिसे, विपुल शर्मा आदी उपस्थित होते। साई जनसेवा प्रतिष्ठान यांनी पहिल्यांदाच पुण्यामध्ये हिरकणी हाफ मॅरेथॉन आयोजित केली आहे आणि या मॅरेथॉनच्या निमित्ताने फक्त पुण्यातील नाही तर महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या शहरांमधनं, गावांमधनं महिला आज इथे उपस्थित झालेल्या आहेत। सूरज लोखंडे आणि गीताताई यांच्या या जनसेवा प्रतिष्ठानच्या, साई जनसेवा प्रतिष्ठानच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित झाला। खरं तर हे भरपूर सामाजिक उपक्रम वर्षभर राबवत असतात, पण ही मॅरेथॉन पहिल्यांदा आयोजित केली मुलींसाठी, महिलांसाठी, त्यांना सशक्त करण्यासाठी, आत्मनिर्भर करण्यासाठी। आणि यात अगदी 7 वर्षापासून आपण बघतो, या सगळ्या 7 वर्षाच्या वरील मुली आहेत ज्यांनी 5 किलोमीटर आता धावून मॅरेथॉन त्यांची कंप्लीट केली आहे। 60 वर्षापर्यंत किंवा जास्त अशा विविध वयोगटातील सर्व महिला अहिल्यानगर असतील, पुणे असतील, महाड, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या शहरातून इथे उपस्थित झाल्यात, या मॅरेथॉनचा भाग झाल्यात आणि खूप आनंद होतोय पाहताना की खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे। कुठेतरी जनजागृती करण्याची गरज नाही असं मला वाटतंय, फक्त एक आवाज आपण उठवला तर सगळेजण एकत्र येतात आणि स्वतःच्या स्वास्थ्यासाठी तर येतातच आहेत, पण सामाजिक कार्यासाठी सुद्धा येतात। त्यामुळे प्रचंड वाखाणण्याजोगी ही गोष्ट आहे। याच पद्धतीने मला असं वाटतं की हे पहिलंच वर्ष आहे, पण सुरेश भाऊंनी मगाशी स्टेजवर सांगितलं, गीता ते बरोबर ना, तर दरवर्षी आपण ही मॅरेथॉन करणार आहोत आणि या निमित्ताने महाराष्ट्रभरातील सर्व मुलींना, महिलांना एकत्र येऊन आपण कसे एकमेकांना सुरक्षित ठेवू शकतो, स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो। या समाजात आता शहरांमध्ये, आपण पुण्यामध्ये देखील अनेक घटना घडताना पाहतोय, तर कुठेतरी या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतःची सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे आणि त्यासाठी इतर कोणावर अवलंबून न राहण्याची गरज आहे। तर सशक्त करणे एकमेकींना आणि स्वतःला हा उद्दिष्ट आहे आणि या निमित्ताने आपण सगळेजणी जमलेलो आहोत आणि मला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय की मी या हिरकणी हाफ मॅरेथॉनचा एक भाग आहे आणि कायम राहील। नाही, मी मोटिवेट यासाठी करते कारण मी स्वतः माझ्या स्वास्थ्याबद्दल खूप जागरूक आहे आणि मी भरपूर काही गोष्टी करत असते, म्हणजे सोशल मीडियावर किंवा माझ्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ते पाहत असालच। त्यामुळे मला ते मनापासून गरज वाटते आणि जी गोष्ट मला पॅशनेटली वाटते ती गोष्ट लोकांना सांगणे जास्त समर्पक आहे। आपण जी गोष्ट स्वतः फॉलो करत नाही ती गोष्ट आपण लोकांना कशी सांगणार? त्यामुळे मला त्याची जाणीव आहे आपल्या स्वतःच्या फिटनेसची, आरोग्याची, स्वास्थ्याची आणि ते जतन जपण्याचं काम मी रोज करते। मग ते डाएट असेल, फिटनेस असेल, वर्कआउट असेल, मानसिक आरोग्य असेल, या सगळ्या दृष्टीने तर आपण जे करतो ते लोकांना सांगणं गरजेचं वाटतं मला। पण इथे भरपूर महिला आहेत ज्या ऑलरेडी या सगळ्या बाबतीत खूप सजग आहेत आणि जागरूक आहेत। आपल्या इतिहासातील फक्त हिरकणी नाही तर अनेक अशा कर्तृत्ववान महिला आहेत ज्यांच्याकडनं आपण शिकू शकतो आणि त्यांच्याकडनं बोध घेऊ शकतो। राजमाता जिजाऊंपासनं झाशीची राणी, हिरकणी महाराणी ताराबाई असतील किंवा अहिल्याबाई असतील, अशा अनेक आपल्या महाराष्ट्रातील मातीतील कर्तृत्ववान महिला आहेत ज्यांनी आपल्याला, ज्यांच्याकडनं प्रेरणा घेण्यासारखं खूप काही आहे आणि या सगळ्या आजच्या सगळ्या हिरकणी इथे जमलेल्या आहेत। त्यांना सगळ्यांना एवढंच सांगेन की स्वतःची काळजी घ्या, स्वतः फक्त आरोग्य आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने नाही तर आर्थिक दृष्टीने देखील आत्मनिर्भर व्हा। त्यासाठी देखील साई जनसेवा प्रतिष्ठानचे बरेच उपक्रम सुरू असणार आहेत आणि त्यात देखील मी सहभाग घेणारच आहे। पण या सगळ्या शुभेच्छा मी सगळ्या महिलांना देते महाराष्ट्रभर। नमस्कार, मी सूरज लोखंडे, साई जनसेवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष। साई जनसेवा प्रतिष्ठान मार्फत यावर्षी हिरकणी मॅरेथॉन आयोजित केली आहे। या मॅरेथॉन मधून पुण्यातील महिला ती सक्षम आहे, जागृत आहे आणि ती रस्त्यावरती सुरक्षित आहे हा संदेश देण्यासाठी साई जनसेवा प्रतिष्ठान मार्फत फक्त महिला मॅरेथॉन आयोजित केली होती। हजारोंनी या महिलांमध्ये प्रतिसाद तर मिळालाच, पण सोनाली कुलकर्णी या अभिनेत्री सुद्धा महिलांमध्ये रन केला आहे। मी सुद्धा हा संदेश देते महिलांमध्ये की महिला एकजूट असेल तर सर्व काही गोष्टी होऊ शकतात।
आणि साईजन सेवा प्रतिष्ठान पुणे महानगरपालिकेवर कचऱ्याचे वेगवेगळे प्रकल्प करते आणि सर्वसामान्यांमध्ये काम करत असते. मग गोरगरीब, होतकरू अशा मुलांना कायम मदत करते आणि ह्यातून सुद्धा काय जो निधी उपलब्ध होणार आहे तो आपण सर्वसामान्य ज्या वंचित घटक आहेत, जे शिक्षणापासून वंचित आहेत, अपंग आहेत, अंध आहेत, अशांच्या मदतीसाठी काय करणार आहोत. आणि साईजन सेवा प्रतिष्ठान ही कायम जनतेच्या हिताचे कार्यक्रम घेते आणि कायम घेत राहील एवढंच सांगतो. जय महाराष्ट्र. 5 किलोमीटर पडले. मी अहिल्यानगरकडून आले. कसं वाटलं? मस्त. मस्त वाटलं, छान वाटलं. माझं नाव सई रामेश्वर चिमटे आणि मी 5 किलोमीटर पडले आणि मी पण घाम तर अहिल्यानगर आला नाही, एकदम टकाटक दिसते. पुसला आता आणि रोज काहीतरी करत असते ना धावपळ, हो. है ना? रनिंग करते, प्रॅक्टिस हो. करते. व्हेरी गुड. तुम्हाला काय बोलायचंय मुलींनो? नाही बोलायचंय? दमले धावून? हा, वा वा. या तुम्ही, या. तुम्ही कुठून आलात? मी असं राहतो नालासोपारला, मुंबईला. मी कोल्हापूरची, तरुणगाड नरसोबावाडीची. मी मुंबईला आहे, रिक्षा चालवतो. 42 किलोमीटर धावलो. वसई विरार, टाटा अल्ट्रा 50, 300 वरच्या मॅरेथॉन झाल्यात. कमसे कम 200-250 ट्रॉफी आहेत माझ्याकडं. आणि लेडीजांसाठी मुंबईला मी 11 ते 5 या वेळेत फ्री सर्व्हिस देतो, डिलिव्हरी पेशंट हॉस्पिटलाइज. आणि रिक्षा चालवून मी माझा उदरनिर्वाह करतो. मी कॉलेज करतोय, ग्रॅज्युएशन लास्ट इयर कम्प्लीट केलं. आणि माझी मुलगी आता 12वी झाल्या, सिंगल मदर आहे. 12-13 वर्षापासून मी मुलांना मी एकटी सांभाळतो. तुमची मुलगी किती वर्षाची आहे? मुलगी माझी आता 12वी झाली कम्प्लीट, मुलगा 10वीला आहे. यांना बघून कोणी म्हणेल का एवढी मोठी मुलगी आहे त्यांना? हा, अशीच fit राहा आणि लोकांना तुम्ही प्रेरणा देत राहा. धन्यवाद, शुभेच्छा आणि अभिनंदन. तर अशा पद्धतीने सगळ्या महिला इथे उपस्थित झालेल्या आहेत. 21 म्हणजे हाफ मॅरेथॉन आता संपत आली आहे. बऱ्याच जणी परत येत आहेत. त्यापुढे 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशा सगळ्या जणी